नावाचा एक बोलबाला आपण ऐकत असतो. बालासाहेब, स्वर्गीय बालासाहेब, हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, रायगडचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे, बबनदादा पाटील साहेबांचे सुपुत्र आज कैलास पाटील या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकाच्या हंगामामध्ये कैलास पाटील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. तर आज या स्पर्धेमध्ये तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा आभार आहे. ज्यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक देखील डिक्लेअर केलेला आहे. 3333 हा लकी नंबर आहे. तर नक्कीच इथे जर तळोजा संघ जिंकला तर त्यांच्यासाठी असेल. तर बोलूया आपण सामन्याकडे. इथे सुरुवात करतील आमचे चंदू शेट्टे सर. मॅचला सुरुवात झाली आहे. महत्वाची अशी मॅच आहे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटचे फिल्डर बॉलला अडवतायत, लगेच थ्रो करतायत. तोपर्यंत एक रन कंप्लीट देखील केली गेली. मजा येणार आहे. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकलेली आहे. त्याच्यामुळे ही मॅच जिंकून शेवटच्या दिवशी खेळायला यायचंय. रोहिंजन एक दबदबा राहिला याही गावाचा. तळोजा याही गावाचा क्रिकेटमध्ये नेहमीच वर्चस्व राहिलाय. अशा या दोन मोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत. आज पापडीचा पाडा या गावामध्ये स्वर्गीय नानाशेठ गरज, स्वर्गीय सोमुबाई गोपीनाथ गरज स्मृती चषक हे भव्य दिव्य असं आयोजन, 1 लाखाचं पारितोषिक, मोटरसायकल आणि खूप काही या स्पर्धेमध्ये. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. गोलंदाजीसाठी वकास पटेल आहेत आणि हा बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर केला या ठिकाणी, परंतु प्रणव पाटील बॅटिंग करतायत. डॉट बॉल येतोय. 5 ओव्हरची असणारी मॅच पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या खेळाची एक वेगळी मजा आहे. कधी फलंदाज कधी गोलंदाज या दोघांच्याही बाजूने जाणारा क्रिकेटचा खेळ आपल्याला खूप सारा आनंद देतो. आणि हेच क्रिकेट ज्यावेळेला ग्रामीण संघाच्या माध्यमातून आपण खेळतो ना, त्याची मजा, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. 11 खेळाडूंनी गावाच्या मैदानात खेळणं आणि त्यांना पाठिंबा द्यायला अख्ख्या गावाने येणं म्हणजे देखील ग्रामीण क्रिकेट आहे. पुढे सरसावले स्टोक खेळण्यासाठी टायमिंग नाही करू शकले. विकेट आली इकडे. पहिला धक्का रोहिंजनला. त्यांना साथ द्यावी लागणार आहे बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये. आणि मग आपल्या गावाचा विजय या ठिकाणी होणार आहे. प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते गावाच्या क्रिकेटमध्ये. बॉलरची, बॅटरची, फिल्डरची आणि टाळ्या वाजवणाऱ्या प्रेक्षकांची सुद्धा. ते नसतील तर एनर्जी कुठून येणार? ते एनर्जी देतात म्हणून मैदानातले खेळतात, म्हणून रेकॉर्ड मैदानात बनले जातात. त्याच्यामुळे गावासाठी तर ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रेक्षक तर खूप महत्त्वाचे आहेत. या वेळेला बॅकफुटला गेले. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेने झालाय. शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने 2 वर जाताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. वकास पटेल बॉलिंग करतायत. विक्रम आणि प्रतीक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यस, सकाळच्या सत्रात मोठी मोठी उड्डाणं घेतली धावसंख्येने आणि दुपारच्या सत्रात गोलंदाजांचं वर्चस्व. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. कव्हरचं क्षेत्र आहे. क्षेत्र खालीच आहे. 1 रन मिळेल. दुसरीचाही कॉल दिला जातोय आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. 4 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर मार्गस्थ. 5 षटकांची असणारी ही महत्वपूर्ण मॅच. पहिल्या डावात रोहिंजन तळोजाच्या समोर किती धावांचं आव्हान उभं करेल, कारण मागील मॅच अगदी बॅकफुटला गेलेली तळोजा विजय प्राप्त करताना पाहायला मिळाली होती. यावेळेला पुढे आले. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने पंच केला आणि बॉलला 4 धावांसाठी पाठवलंय. चौकार.
ते देऊन जाईल रोहिंजन टीमला. पहिली ओव्हर संपते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 8. एक विकेट परतली आहे माघारी. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासन तास या खेळाला पाहत राहायचं. घरच्यांना सांगतो, नक्कीच सांगून येतो आम्ही 1 तासात येतो आणि ते 4 तास कधी जातात ते देखील कळत नाही. असा हा खेळ आहे क्रिकेटचा. तोच घेऊन आलाय पापडीचा पाडा या गावामध्ये. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतंय आणि म्हणूनच प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. त्यातल्या त्यात तळोजाची मॅच आहे म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी तर मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एक ओव्हर संपली आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी येत आहेत. उस्मान पटेल. उस्मान पटेल गोलंदाजीसाठी आलेत आणि आदिल मात्र खुश झालेत. मॅचच्या दिशेने ऑप्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा पुढे केला होता उस्माने यांनी. बॉलला ढकलले कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल दिला होता. थ्रो मात्र लाजबाब आहे. आणि इकडे काय झालंय तिसरे पंच सांगतील आता. खेळाडू बाद आहेत. अगदी काय जबरदस्त थ्रो केला तिकडे आणि त्याचाच फायदा घेत असताना विकेट आली आहे. धक्का बसलाय रोहिंजनला. मी पाहिलं जरूर, परंतु उस्मान लेदर बॉलचे सुद्धा एक कालखंड गाजवणारे एक दर्जेदार खेळाडू राहिलेले आहेत. वेगात बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर होते. हो, काळजी घ्या, चौकशी करा दोन्ही खेळाडूंची त्या ठिकाणी. एकाला बॉल अडवायचा होता, एकाला रन कंप्लीट करायची होती. प्रतीक आणि उस्मान यांची थोडीशी टक्कर तिकडे झाली, परंतु आपल्यासाठी दोन्ही खेळाडू तेवढेच महत्वाचे आहेत आणि दोन्ही खेळाडूंची काळजी आपल्याला घ्यायची आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. उस्मान भाई ओके आहे? येस, कळवलंय की दोन्ही खेळाडू ओके आहेत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. एक दर्जेदार मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. मजा येणार आहे हा सामना पाहण्यासाठी. रोहिंजनची स्ट्रेन देखील मोठी आहे, तळोजा देखील तेवढीच जबरदस्त आहे. तळोजा विरुद्ध रोहिंजन कोण जिंकणार आज या ठिकाणी चर्चा होईल. दोन्ही बाजूला समर्थन देण्यासाठी प्रेक्षक देखील आलेत.
रोहिंजनचे देखील समर्थक आले. तळोजा तर अख्खं गाव इकडे आल्यासारखं दिसतंय. वा, हाही चेंडू थोडासा पाठीमागे टाकलाय, जात पाठवलाय यष्टी रक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी येत होताना पाहिलं मिळते. उस्मान पटेल आज गोलंदाजीचं कौशल्य दाखवताना पाहिलं मिळत आहेत. पुन्हा एकदा उस्मान पटेल, धावा कराव्या लागतील. प्रतीक आणि आशिष यावेळेला स्ट्रोक खेळलाय. जबरदस्त प्रहार करताना पाहायला मिळाले. टायमिंग लाजबाब, सिक्सर. धाव फलक 6 पुढे जाईल. 16 वर ही धावसंख्या जाते. चांगला स्ट्रोक येताना पाहिला मिळाला. थोडंसं स्ट्रगल करत होते, परंतु त्यानंतर मोठा फटका आलाय. आशिष पाटील आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतायत. आज अख्ख्या टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय या दोन्ही गावांवर. तळोजा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला रोहिंजन आहेत. वा वा, पुन्हा एकदा चांगला चेंडू तिकडे पाहायला मिळतो. फेकी केली आहे आणि आणखीन एक विकेट येते या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात. चांगली फिल्डिंग. तिसरा धक्का या ठिकाणी बसलाय. टीमची धावसंख्या 16 असताना तळोजे एका बाजूला आहे, थोडासा दबाव निर्माण करतायत. 2 विकेट या रनआउटच्या स्वरूपातील याच ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळालं, परंतु एक 6 आला या ओव्हरमध्ये उस्मान यांच्या विरुद्ध आणि त्याच्यामुळे धावसंख्या पुढे जाते. 16 धावा धावफलकावर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथम घरत येत आहेत प्रतीक यांची साथ देण्यासाठी. प्रतीक पाटील, प्रथम घरत या दोघांना डावाला सावरायचं आहे. आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीपर्यंत न्यायचे काम. किमान 50 धावा तरी कराव्या लागतील, जिकडनं चांगली मॅच होऊ शकते. उस्मान पटेल पुन्हा एकदा यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय जे खाली होतं. वा वा वा, आल्या आल्या प्रथम घरत यांच्या बॅटमधून दर्जेदार फटका. सकाळपासून एकही हिंदी गाणं लावलं नाहीयेस, परंतु खूप चांगली कामगिरी केली आहे. मराठी बाणा जपलाय सकाळपासून, आपलंही कौतुक. येस, या ठिकाणी आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 20 धावा, म्हणजे 10ची सरासरी रोहिंजनने गाठली आहे. 3 विकेट गेल्या म्हणून काय झालं, आम्ही इकडे चांगली कामगिरी करण्यासाठी चालू हे दाखवतायत, तर दुसऱ्या बाजूला वकास येताना पाहिलं मिळतील गोलंदाजीसाठी. एका बाजूला प्रथम घरात आता स्ट्राईकवर येतील प्रतीक पाटील, त्यांच्या जोडीला आहेत. प्रतीक यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, ते नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात. तर स्ट्राईकवर आहेत प्रथम वकास पटेल. फुलटॉस बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय. 1 रन तिकडे कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल, परंतु थांबवलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 21 वर ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. जडीस्थळी कष्टी पाषाणी आपल्याला क्रिकेटचा खेळ दिसतोय. वर्षाचे 365 दिवस आपण क्रिकेट प्रेमींसाठी क्रिकेटचा खेळ खेळणं, पाहणं एक वेगळाच आनंद पाहायला मिळत असतो. उसळी होती, खेळायचं होतं एका बाजूला की दुसऱ्या बाजूला बॉल जातोय. कुछ किए बिना जय जयकार नाही होती. प्रकाश आल्या आल्या पहिलाच बॉल समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय. सीमारेषा पार षटकार.
आल्या आल्या पहिल्याच बॉलवर पट्ट्याने सिक्सर खेळलाय. षटकाराने धावसंख्येला पुढे पाठवलंय. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. आणखीन एक त्याच ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने टोलावलाय देखील. 1 रन कंप्लीट करतील. लॉंग ऑनला पाठवलं जात आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 29 धावा. तिसरी ओव्हर सुरू आहे. विकेट येत आहेत परंतु धावसंख्या नाही थांबत आहे. या डावाचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला, दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार चौकार आला, याही ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. म्हणजे मोठ्या फटक्यापासून षटकं वंचित नाही राहिली आहेत. यावेळेला मिड विकेट, तिकडे फिल्डर येत आहेत. वकाची झकास गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक विकेट. जय जय महाराष्ट्र माझा. खरोखरच खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा दर्जा आज पहिल्या दिवशीच एवढा उंचावताना दिसलाय की प्रेक्षकांच्या अक्षरशः अलोट गर्दी सर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण या घरत कंपनीने कमवलं काय तर आयुष्यामध्ये हेच कमवलंय, माणुसकी कमवली आहे. खरं पैसा अनेकांच्या जवळ असतं परंतु माणुसकी ही कमवण्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते मन मात्र खऱ्या अर्थाने स्वर्गीय नानाशेठ घरत यांनी कमवलेलं होतं. आज ते जरी नसले तरी मात्र त्यांची ह्या 3 पिढ्या इथे चांगल्या पद्धतीने समाजकार्य करत असताना दिसत आहेत. खरोखरच नानाशेठ घरत गेल्यानंतर मात्र त्यांचा वारसा चालू ठेवणारे आमचे गोपीनाथ नाना घरत आहेत. त्यांचा वारसा चालू ठेवणारे आमचे हरचंद्र नाना घरत आहेत. त्याचबरोबर मारुती नाना घरत आहे, कालूराम नाना घरत आहे. आणि या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज आपल्याला खऱ्या अर्थाने समाजामध्ये पाहायला मिळतात आमचे विलास शेठ घरत, केशव शेठ घरत, कैलास शेठ घरत, विनायक शेठ घरत, शिवाजी शेठ घरत, असे अनेक ही घरत कंपनी. आमचे मंगेश असतील, प्रवीण असतील, राजेंद्र असतील, जयंता, प्रल्हाद, जगदीश, ही सर्व मंडळी खऱ्या अर्थाने नानाशेठ यांचं नाव आज 7 समुद्रा पलीकडे नेण्याचं एक अलोट कार्य हे करत आहेत. खरोखरच अविस्मरणीय हे कार्य या घरत कंपनीच्या माध्यमातून सर होताना आपल्याला दिसतंय. थँक्यू. सोपं नाहीये सर, एवढा मोठा तामझाम, एवढं मोठं आयोजन आणि त्याच्यात देखील शिस्तबद्धता, हे सगळं काही पाहायला मिळालं. यावेळेला वेगात बॉल करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात बिमार. यानंतर फ्री हिट सुद्धा असणार आहे. याचा फायदा इकडे घेतला जाईल का याची चर्चा या ठिकाणी होईल. बॉलिंगसाठी शाकिब पटेल आलेले आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. शेवटची 2 षटके या ठिकाणी येणं बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 31 धावा धावफलकावर आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी 5 विकेट गेल्यानंतर सुशांत पाटील आणि जोडीला गौरव पाटील, सुशांत पाटील दोघांनाही प्रयत्न करावे लागतील. फ्री हिटचा सामना देखील या ठिकाणी केला जाईल शाकिब पटेल यांच्या गौरवसाठी. बॅकफुटला जात कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. या फटक्याला 1 रन त्या ठिकाणी घेतली गेली अतिशय वेगात, मात्र थ्रो सुद्धा आलाय. तोपर्यंत 1च रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 4 सुरू झालेली आहे. फ्री हिटच्या बॉलवर मोठा फटका तर नाही आलाय आणि हेच आहे क्रिकेट. बत्तीस धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. खूप चांगलं आणि दर्जेदार आयोजन आज पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. चुरशीच्या मॅचेस झाल्या, हे देखील आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य पाहायला मिळालं. फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. स्क्वेअर लेगचे फिल्डर तिकडे आलेत. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे पाठवली आहे. 33 वर पाठवली आहे धावसंख्या. चांगली गोलंदाजी. जरी एक नो बॉल आला असेल, बिमर आला असेल, मोठा फटका नाही मारू दिलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचाही राहिलाय.
हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल, चांगल्या टप्प्यावर टाकलाय. चांगली कामगिरी गोलंदाजांकडून होते. चौथं षटक घेऊन आलेत, परंतु मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्यात यशस्वी राहिले. उत्तर द्यावं लागेल बॅटर्सला या गोलंदाजीचं. गौरव साकिब यांच्या गोलंदाजीचे सामना करतायत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु हा स्ट्रोक फसलाय. तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने जाताना पाहायला मिळेल. वाह, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शाकिब यांची. विकेट. गोलंदाजी एका बाजूला पाहायला मिळाली आहे. शाकिब पटेल पुन्हा एकदा धावसंख्येचा ग्राफ आहे तो मात्र कमी करताना पाहायला मिळाले. धावसंख्या 33 वर स्थिरावली. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 4 धावा खर्च केलेले आहेत. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी. शाकिब यांचं कौतुक करावं लागेल. शाकिब पटेल आपल्या टीमसाठी की फॅक्टर राहिलेत, परंतु 7 बॉल तर अजूनही बाकी आहे. रोहिंजनला प्रयत्न, पुन्हा त्याचाच उल्लेख करावा लागेल. 50 पर्यंत तरी रोहिंजनला जावं लागेल. तळोजा विरुद्ध रोहिंजन, पापडीचा पाडा या गावामध्ये दर्जेदार स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोर 5 बॉल तर चांगले होते, परंतु त्याच्यानंतर एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. विघ्नेश पाटील आले आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. तळोजाची मिठाई आहे, तिचं नाव अफलातून, आणि पठ्ठ्याने आता फटका खेळलाय, तो सुद्धा होता अफलातूनच. सिक्सर. मिळत आहेत. शेवटचं एक षटक बाकी आहे. संघर्ष चांगलाच रंगलाय. विकेट गेल्या तरी मात्र हे काही टीम ऐकायला तयार नाहीये. पुन्हा एकदा तेच म्हणेल, 4ही ओव्हरमध्ये मोठा फटका तर आलायच आहे. असं वाटत होतं हे षटक चांगलं चाललंय. 5 बॉल, धावसंख्या एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळते 39. एक ओव्हर बाकी आहे. शेवटचे एक ओव्हर बाकी आहे. पाहूया या ठिकाणी 8व्या नंबरवर आलेत विघ्नेश, परंतु त्यांनीही षटकार खेळलाय. जोडीला सुशांत आहेत, त्यांनीही षटकार खेळलाय. सफवान यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय खरं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये रोहिंजनसाठी किती धावा येणार याची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे या पहिल्या डावातील. पहिला बॉल, आर 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 आर, खतरनाक सिक्सर. वाटत असेल 55-60 सुद्धा चालतील. पाहूयात काय होईल, कारण तळोजाची स्ट्रेंथ सुद्धा मोठी आहे. उस्मान पटेल येणार आहेत दुसऱ्या डावात बॅटिंगला, परंतु इकडे चांगली कामगिरी. सुशांत आणखीन एक, याही वेळेला कडक सिक्सर. एकावन्न धावा धाव फलकावर. रोहिंजन 50च्या पुढे. माझ्या मते पाठीमागे फक्त आम्हाला बॉल दिसला, कॅच पकडली असावी. पकडली आहे का? यस, प्रेक्षक देखील सांगतायत
कॅच झाली आहे कदाचित तिकडे. रोहिंजनचे प्रेक्षक आहेत आणि त्यांनी कॅच आयवा कॅचसाठी पुरस्कार देखील आहेत. गौरव यांचं कौतुक करावं लागेल. आम्हाला कदाचित ते स्पष्ट दिसलं नव्हतं, परंतु त्यांच्या कॅमेराने ते पकडलं होतं. टेनिस क्रिकेट .in त्यांचंही कौतुक करू आम्ही. बॅक टू बॅक 2 सिक्सर. यावेळेला चांगला फटका थोडासा पुढे केला होता. खोलवा टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. 1 रन घेतली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि तिकडे धाव संख्या 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 53 धावा धाव फलकावर आहे. पहिला डाव आहे, दुसरा डाव येणं बाकी आहे. मजा येते क्रिकेटच्या या खेळामध्ये. मजा तर पहिल्या डावात आहे, मजा दुसऱ्या डावात सुद्धा आहे, कारण रोहिंजन बॅटिंग करत आहे. तळोजा अजून बाकी आहे. सर आयवा कॅच इथे घेतलेले असं वाटतंय आणि आमचे ऋषभ घरत यांच्या वतीने या आयवा कॅचसाठी सलग 5 दिवस 300 रुपयाचं पारितोषिक आहे. तर आयवा कॅच ज्यांनी घेतले त्यांनी या. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय, पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न. जीत या, आपण जिंकले पारितोषिक. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धाव संख्या झाली आहे ती आता 54. सुशांतचं कौतुक करावं लागेल. आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलंय त्यांनी. फुलटॉस होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. अडवल्या पॉइंटच्या दिशेने बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 55 वरी धावसंख्या पोहोचली आहे. आता टार्गेट किती असणार? 60 असणार की 62 असणार की 60 पेक्षा कमी असणार? 55 धावा धाव फलकावर आहेत. सुशांत, नाव सुशांत आहे, परंतु वातावरण अशांत करून टाकलं. चांगला बॉल टाकला यावेळेला, परंतु 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल त्या ठिकाणी दिला होता. एकावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या जाऊन पोहोचली आता अब तक 56. विजयासाठी पाहिजे 57. मजा येणार आहे. 57ची मॅच. आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 57चं टार्गेट होतं. शेवटच्या मॅच मध्ये सुद्धा 57चं टार्गेट आहे. पाहूया, एक डाव संपलाय, दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आहे. नक्कीच मी विलास घरत साहेबांचा मनापासून आभारी आहे, ज्यांनी या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिली. एक दिवसापुरता का होईना या स्पर्धेचा घटक बनवू शकलो आणि बालसुब्रमण्य मय्यर सर, संदीप पाटील सर या सगळ्यांबरोबर देखील समालोचन करण्याचा योग आला आणि यावर्षी मात्र ही संधी दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभारी आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. यस, धन्यवाद. यस, झामझाम प्रॉपर्टीचे ओनर सन्माननीय आमचे सफवान दिवान आणि सुहेल पटेल हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. आयवा कॅच ज्यांनी घेतलेले त्यांनी यावं. 300 रुपयाचा पारितोषिक आहे आमचे ऋषभ घरत यांच्या वतीने. हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे सन्माननीय अर्चन मामा या. अर्चन मामांना विनंती करेन की यावं, आपण हा पारितोषिक द्यायचा आहे. ऋषभ घरत यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये कोणताही प्रेक्षक जर आयवा कॅच घेतो त्याच्यासाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ साठी देखील बऱ्याच गोष्टी आहेत. इब्राहिम पटेल इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. ओके या मंगेश, तर आपण सन्मान घेऊया. कैलाश शेठ कुठे? ओके ओके, चला विलास शेठ घरत यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने आज ज्यांचा आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला, महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे, आमचे सन्माननीय चंदू शेट्टे सर यांचा आपण सन्मान करतो. मंगेश या आपण. सर धन्यवाद. सरांचा सन्मान आपण इथे करतोय.
धन्यवाद सर. तर सरांचा इथे सन्मान आणि तर बघू शकता आपण इकडे आता गर्दी वाढायला लागली आहे. सामना सुरू होतोय. चला दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकूया. यस, तर तलोजा संघाला एक सुवर्ण संधी आहे. अनेक पारितोषिकांची उधळण इथे पाहायला मिळते आणि तलोजा संघाला एक सुवर्ण संधी आहे. तर कैलास पाटील यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे. जर तलोजा संघ विजयी झाला तर त्यांच्यासाठी 3,333 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. त्याचबरोबर आयवाक्यासाठी 300 रुपये ऋषभ घरत यांच्या वतीने दिले जातील. त्याचबरोबर पाहायला गेलं तर लकी ड्रॉ साठी देखील इथे अनेक पारितोषिकं आहेत. समालोचक त्याचबरोबर अंपायर स्कोरर यांच्यासाठी एक लकी ड्रॉ. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे जो फायनलच्या दिवशी ओपन केला जाईल. अशी अनेक पारितोषिके या स्पर्धेमध्ये. बोलूया आपण दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया आवाज आमचे गुरुवर्य बालसुब्रमण्य अय्यर सर. धन्यवाद संदीप पाटील. 57 टू विन, 57चं टार्गेट आहे. पहिला चेंडू पडतोय. हा सामना क्वार्टर फायनल आहे, लक्षात घ्यायला हरकत नाहीये. आणि याच सामन्यामधून जो संघ जिंकेल तो आज दुसरा संघ म्हणून पुढे येईल. पहिला संघ आपण सकाळी जय गणेश दानसर यांना पाहिलं आणि दुसरा संघ आज येईल. सर तर प्रेक्षकांना एक सूचना आहे बघा, बाउंड्रीच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. तलोजाच्या प्रेक्षकांना खास करून सूचना आहे, आपण एन्जॉय करा बाहेरून. यस सर. थँक्यू संदीप. एक लक्षात घ्या, उद्याचं जे आमचे शेड्यूल आहे ते 9:30ला चेंडू पडणार आहे. सगळे ऑफिशियल अंपायर, स्कोरर्स, लाईव्ह टेलिकास्ट, डीजे, कार्यकर्ते यांना सगळ्यांना सूचना आहे. नेहमीप्रमाणे आजच्या प्रमाणे आपण 9 वाजता रिपोर्ट करणार आहोत आणि 8:45ला आणि 9:30ला आपण चेंडू टाकू उद्या. आज उद्घाटन समारंभ होता म्हणून 10:45ला चेंडू पडलाय. खाली बसून मारण्याचा प्रयत्न. आजच्या दिवसातले हे 4 गोलंदाज अत्यंत प्रमुख आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही एक सेल्फी पण काढली, कारण ज्यांनी खूप सुंदर गोलंदाजी या ठिकाणी जय दुर्गा रोहिंजनच्या माध्यमातून केली. या ठिकाणी मॅग्निफिसंट बॉलिंग इन द लास्ट मॅच. मग प्रथम गरत असेल, आशिष पाटील असेल, त्याच्यानंतर प्रणव पाटील असेल आणि प्रतीक पाटील असेल. टार्गेट चांगलं आहे त्यांना डिफेंड करण्यासाठी, कारण मागच्या वेळेला त्यांनी दुसरा संघ होता त्यांना 22 धावांमध्ये रोखलं होतं. सगळे असे फिल्टर होऊन चांगले संघ पुढे येतील. आता खाली बसून ऑन साइडला अतिशय स्टायलिश शॉट या ठिकाणी बघायला मिळतंय, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करताय. टायगर ऑफ रायगड, दिस इज द वे ही प्ले. उस्मान पटेल, वन ऑफ द लेजेंड प्लेयर विथ लॉट ऑफ डिसिप्लिन, लॉट ऑफ रिस्पेक्ट, लॉट ऑफ ग्लैमर, लॉट ऑफ पॉपुलैरिटी. आइए थोड़ा हिंदी में बात करते हैं, क्योंकि तलोजा के हमारे सभी दर्शक यहाँ पे उपस्थित है उस्मान जी को देखने के लिए. और ये जो फोटो आपने अभी जो शॉट खेला, ऐसा लग रहा था कि डिजिटल फोटो ले और फ्रेम बना के रखे, ऐसा वो स्टाइल था उनका. ये उनका पैटर्न शॉट है, रबर स्टैम्प शॉट खेलते हुए उस्मान. इस बार खेलने की कोशिश रिवर्स. देखिए सबसे बड़ी बात है, जैसे मैंने बताया कि कुछ दिनों पहले उस्मान ने 100 रन पूरा किए और जैसा उनको टाइगर कहा जाता है रायगढ़ का, और ये आज भी वैसे ही खेलते हैं. कहते हैं कि क्लास परमानेंट होता है, फॉर्म टेम्पररी होता है, थोड़ा ऊपर नीचे होता रहता है, लेकिन उस्मान का जो क्लास है ना वो परमानेंट है. वो उस शॉट से आपने देखा. स्टेप आउट होकर डोमिनेट करने की कोशिश, और ऐसी कहावत है कि जो भी अच्छे गेंदबाज होते हैं उसके ऊपर आक्रमण करो. उस्मान ने वही करने की कोशिश की. जैसे मैंने कहा कि सुबह भी मैंने कहा कि धूप छाव उन्होंने बहुत देखा है इस पूरे टेनिस वर्ल्ड में, और वो जानते हैं कि सामने वाले बॉलर बहुत ही बेहतरीन है, तो उनको डोमिनेट करने के लिए स्टेप आउट हुए, उठा के मारना चाहते थे सामने तिरंगा के पास, लेकिन वो बॉल का जो हाइट था वो इतना ज्यादा था कि उसको कनेक्ट नहीं कर पाए बराबर. क्योंकि ये पूरे दिन में अगर कहा जाए तो उस्मान की टीम का एक बॉलर सफवान,
और ये 4 बॉलर जय दुर्गा रोहिंजन का ये बेहतरीन बॉलर्स थे आज के दिन का, हमारे नजर से बेहतरीन बॉलर्स थे। किसी भी टूर्नामेंट का क्रिकेट का स्टैंडर्ड यही प्लेयर्स करते हैं, किसी भी क्रिकेट का टूर्नामेंट का सक्सेस का जो ग्राफ है ये प्लेयर्स करते हैं। हार जीत अलग बात है, लेकिन ये जो टीम्स आती है वो अपने परफॉर्मेंस के माध्यम से उस टूर्नामेंट का नाम चार चांद लगाते हैं, उस टूर्नामेंट को आगे बढ़ाते हैं और टूर्नामेंट के माध्यम से दर्शकों की जो अपेक्षा है वो बढ़ जाती है। जैसे उस्मान से बढ़ गई है, इसीलिए इतने दर्शक आप देख रहे हैं यहां पे। आशीष पाटिल बेहतरीन गेंदबाजी आज के दिन में, सेकंड सेशन में सबसे डेंजरस बॉलर है उनके 4 बॉलर के क्रमांक में। देखिए उनकी जो ताकत है ना, गुड लेंथ से निकालने की कोशिश करते हैं, ज्यादा बाहर निकाले, इसी को ध्यान में रखते हुए हमारे अंपायर ने उसे वाइड करार दिया है। यू टू बॉल ऑन द ऑफ स्टम्प, लेग स्टम्प, मिडिल स्टम्प, थोड़ा सा ऑफ स्टम्प के बाहर चलेगा, उधर एक क्रीज पॉपिंग क्रीज, बॉलिंग क्रीज, रिटर्न क्रीज में एक लाइन है और वो लाइन के अंदर से गेंद जानी चाहिए या तो उसके ऊपर से जानी चाहिए। अगर वो थोड़ी बाहर जाती है, फिनिश होती है विकेट कीपर पकड़ते वक्त, तो उसे वाइड दिया जाता है। वही ध्यान रखते हुए हमारे दोनों अंपायर, अनुभवी अंपायर, तीनों ने अच्छा काम किया। जावेद फरीद हो, हमारे संजय सावंत उर्फ लोबो हो, या दीपक पाटिल हो पाली के, संजय ठाना के हैं और जावेद फरीद हमारे कल्याण के हैं। इस बार नीचे बैठ के गेंद को टर्न करना चाहते थे, लेकिन स्पीड इतना स्पीड था कि वो शॉट को कन्वर्ट नहीं कर पाए। कभी कभी स्पीड ज्यादा होता है तो जो उसको कन्वर्ट करने का जो आपका, जैसे हम मराठी में पदल आलित्य कहते हैं, फुटवर्क होता है, वो थोड़ा कम बढ़ जाता है, वो टाइमिंग कम बढ़ जाता है। अगर वो टाइमिंग होता तो गेंद सीधा गौरव सावंत के पास उनके कंट्रोल रूम में आ जाती थी। यह अच्छा कॉन्टेस्ट है, आशीष पाटिल वर्सेस उस्मान पटेल, हाई स्टैंडर्ड कॉन्टेस्ट। ऐसा बहुत कम कॉन्टेस्ट देखने को मिलता है। इस बार गेंद यॉर्कर लेग में थी, ब्लॉक होल में खोद के निकाला, ऑन साइड में ढकला, लेकिन यहां पे देखना पड़ेगा, रनआउट की संभावना हो सकती है, लेकिन 2 रन पूरा करते हुए बहुत ही अच्छा कॉल दिया। और देखिए डेंजर जोन जहां पे गेंद आ रही थी वो उस्मान पटेल की एंड थी, बहुत तेजी से भागे क्योंकि उन्होंने ही रिस्क लिया। पहला रन तेजी से पूरा किया, दूसरा रन के लिए उन्होंने अपने पार्टनर को भुलाया, फरहान को, और वो डेंजर एंड की तरफ जा सकते, वो जानते थे कि मैं पूरा करूंगा। जब तक आप प्रेशर नहीं लाएंगे फील्डर के ऊपर, गलती होगी नहीं। वही प्रेशर लाया उन्होंने। इस बार गेंद उठाना चाहते थे रियल में, लेकिन वो नीचे बैठ गए थे। नीचे बैठने की वजह से वो जो आफाम पुल है वो यहां पे एक्शन में आता हुआ। बहुत प्लानिंग करके खेल रहे उस्मान, और उस्मान ने एक बात उनके बॉडी लैंग्वेज से मुझे ध्यान में आ गई है, उन्होंने चैलेंज को एक्सेप्ट किया है, क्योंकि अच्छे बॉलर्स को खेलने के लिए सामने जाना बहुत कम मिलता है, और वो जानते हैं कि अगर मैं इनको खेल लूं तो उनका ये साल का जो सीजन है वो और बेहतरीन हो जाएगा। इसीलिए उस्मान चैलेंज एक्सेप्ट करते हुए जय दुर्गा के सामने जा रहे। इस बार गेंद ऑफ और मिडिल स्टंप के ऊपर थी, अच्छी तरह से गेंद को ऑफ साइड में प्लेस किया फरहान ने, और वो जानते कि जितना स्ट्राइक में मेरे उस्मान पटेल को दूंगा उतना आसान होगा, क्योंकि उस्मान वो एक्सपीरियंस है, उस्मान जानते हैं कैसा फेस करना चाहिए फास्टर्स को। एक जेन्युइन प्लेयर वही होता है जो अपने टीम को बचाए, एक जेन्युइन प्लेयर वही होता है जो अच्छे बॉलर्स के सामने खेले, एक जेन्युइन प्लेयर वही होता है जो अच्छे बॉलर्स के सामने रन्स को बनाए। ये कोशिश उस्मान यहां पे कर रहे। आशीष मेट्रो इन से इस बार उठा दिया है। मैं कब से यही शॉट के बारे में यहां पे कह रहा था कि ये अगर कनेक्ट हो जाएगा, तो उस्मान ने क्या किया, उस स्पीड को पढ़ा, पिछले कुछ गेंदों में उस स्पीड को पढ़ा, और वो पढ़ने के बाद उनके ध्यान में आया कि मुझे थोड़ा तेज फुटवर्क करना पड़ेगा, और मैं तेज फुटवर्क करूं तो ऑन साइड में इसको मैं हुक कर सकता हूं या पुल कर सकता हूं। व्हाट अ शॉट फ्रॉम उस्मान पटेल। कॉन्टेस्ट थोड़े यहां पे उस्मान ने जीत लिया है आशीष के सामने। अभी आशीष कैसा जवाब देते हैं देखना पड़ेगा। 6 रन यही शॉट खेलने के लिए, ये शॉट उनको कॉन्फिडेंस बहुत देगा। और वापस एक बार बैठ के खेलने की कोशिश, अपील होता हुआ वहां पे लेग बिफोर के लिए,
ऑफ और मिडिल स्टंप पे वो आ गए थे, लेकिन वहां पे हमारे पाली के अंपायर दीपक पाटिल ने कहा डायरेक्शन अलग थी, गेंद स्टंप को छोड़ के जा रहे के ऊपर 18 और जरूरत है 38। तो जो आस्किंग रन रेट है वो थोड़ा बढ़ गया है। स्टार्टिंग में जो 11.5 था वो अभी आप देख सकते हैं 12.90 हुआ है, मतलब 13 रन आप पकड़ के चलिए। हर ओवर में 13 रन बनाएंगे तो ही इस मैच को जीत सकते हैं। एक बात मैं जरूर कह दूं, 15 तारीख को सेमीफाइनल फाइनल खेला जाएगा, लेकिन यह मैच फाइनल जैसा दिख रहा है क्योंकि दोनों ही टीम जानती है जो जीतेगी वो क्वालिफाई हो जाएगी। इसके लिए दोनों ही टीम पूरा जोर लगा रही है। ऑल द बेस्ट टू बोथ द टीम। 15 नहीं 14 तारीख को फाइनल है। बुधवार को ये टूर्नामेंट स्टार्ट हुआ है। बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार और रविवार। या उस्मान कितने के ऊपर खेल रहे देखते हैं। उस्मान ने रन बनाए अभी तक 14 रन। ये और यह आईवा कैच, फुल टॉस मिला। अंपायर दिखाते हुए वहां पे सिक्सर और नो बॉल भी है, नो बॉल भी बताया है वहां पे। इसके लिए जावेद फरीद ने नहीं संजय सावंत है नो बॉल बताया। 6 और 1 7 रन मिलेंगे। और आईवा कैच के जो प्रेक्षक है जिन्होंने कैच लिया उनको 300 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। वो स्टेज के पास आ जाए और अपना कैश प्राइज लेके जाए। यस आइए, जल्द से जल्द आइए। यहाँ पर काफी इनामात हैं और बिल्कुल हमारे सफवान दीवान भी यहाँ पर बैठे हुए हैं, उनका भी स्वागत है। जिमजाम प्रॉपर्टीज के काफी अच्छा उनका चल रहा है, तो आपको भी शुभकामनाएं देते। देखिए 18 गेंदे 38 रन थी और नो बॉल गिरने की वजह से अभी 18 गेंदे 31 रन हो चुकी है। 6 मिला, 1 रन मिला, 7 रन कम हो गया और बॉल उधर ही है। तो दिस इज द डिफरेंस व्हेन यू प्ले। वो एक 6 ने उनको और कॉन्फिडेंस दिया और आज उस्मान यहां पे 4 चांद लगाते हुए चैलेंज एक्सेप्ट करते हुए जय दुर्गा के बॉलर्स का इस बार उठाने की कोशिश, बॉडी लाइन थी, थोड़ा जल्दी खेला। जल्दी खेलने की वजह से गेंद और बैट के बीच में कोई संपर्क नहीं हुआ वहां पे। उस्मान खुद से बात कर रहे, मैं आपको बता दूं, वो खुद से बात कर रहे बार बार। जब भी वो गेंद चली जाती है तो वो जानते हैं कि क्या गलती हुई है और वो गलती को दुरुस्त करने की कोशिश कर रहे हैं। वो आपको इस गेंद में दिखेगा अभी आने वाले। दिस इज हाउ ही प्ले, सो इज अ लीजेंड क्रिकेटर, पॉपुलर क्रिकेटर। इस बार बैठ के खेलने की कोशिश, ओ व्हाट ए शॉट। जैसे मैंने कहा वो खुद से बात कर रहे। एक डॉट गया, गेंद ने मुझे बीट किया, मुझे अभी जवाब देना पड़ेगा और जो मैं जवाब दे रहा हूं वो जवाब को बढ़ाना पड़ेगा। और उस्मान पटेल 4 चांद लगाते हुए अपने टीम के लिए, तलोजा के लिए। पिछले बार जल्दी आउट हुए लेकिन इस बार वो जानते कि सामने वाले बॉलर्स बेहतरीन है और एक सिक्सर उस्मान पटेल के बैट से आता हुआ। व्हाट ए बैटिंग। स्टार्टिंग में बहुत बीट हुए, टाइमिंग नहीं हो रहा था। बाद में उन्होंने रीड किया कि मुझे थोड़ा सा मेरा जो फ्लेक्सिबिलिटी है वो बढ़ाना पड़ेगा, मेरा पैर का मूवमेंट बढ़ाना पड़ेगा, जल्दी खेलना पड़ेगा, नजर अच्छा रखना पड़ेगा। और उसके बदले में उन्हें मिला 3 6। अभी गेंदे बची है 16, जरूरत है 25 रनों की। अगर उस्मान फायर करते हैं तो ये बन जाता है फर्क। स्टार्टिंग में प्रेशर क्या था, 3 ओवर में 38 की मैदान के ऊपर जरूरत थी और उनके 2 6 की वजह से 16 गेंदों में अभी 25 की जरूरत है। दिस इज कॉल्ड टाइगर ऑफ रायगढ़, उस्मान पटेल। से बात करते हैं जैसे भारत रत्न सचिन हमेशा बात करते थे खुद से, वैसे यहाँ पे बात करते हैं। बोलिए। प्रकाश घरत पापडीचा पाडा यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। अगली गेंद इस बार फरहान, जैसे ही उस्मान ने 3 6 मेरे, फरहान भी वहां पे फायर करते हुए, फरहान चार्ज होते हुए नॉन सेकंड पे खड़े रह के उस्मान का बैटिंग देखने को मिलना वो प्राइड है, ऑनर है, प्रेस्टीज है। और वही फरहान दिखाते हुए बेहतरीन शॉट, क्या और ये बात है, सिक्सर उस्मान के लिए मारा, उस्मान के लिए मारा उन्होंने। जबरदस्त सर, बहुत ही बेहतरीन हिंदी सर और चमक रहे यहाँ पर दर्शक भी। तो अरफात पटेल भी यहाँ पर इस मंच के ऊपर। अरफात पटेल आपका भी स्वागत है। मेरे सभी प्रेडिक्शन को गलत करते हुए उस्मान पटेल, मैंने कहा था कि जय दुर्गा टीम थोड़ी सी आज महंगी पड़ सकती है सबके लिए, उस सभी सेंटेंसेस को उस्मान ने गलत ठहराया। गलत गेंद गिरती हुई और गेंद ज्यादा बाहर निकलती हुई। संजय सावंत मुंबई वाइड बॉल दिखाते हुए
वाइड के लिए देखना है। तीसरे अंपायर आ जाए हमारे। जावेद जी आप यहाँ पे है? हाँ अंपायर आ जाए हमारे। जावेद जी आप यहाँ पे है? हाँ है, जावेद जी देख रहे। बहुत ही अच्छा रहा आज का दिन। मैं सभी हमारे जितने कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते जे आहेत त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय। खूप सुंदर काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि जेव्हा आपण सुंदर काम करतो तर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये यश मिळतं। यश तुमच्या हातात, यश तुमच्या हातात एक पुस्तक सुद्धा आहे आणि वाइड है, इट इज अ वाइड। जावेद फरीद ने कहा इट इज अ वाइड। लाइव में भी गौरव सावंत यहाँ पे tenniscricket.in से माध्यम से दिखा रहे हैं ताकि दर्शक भी पारदर्शिता देखे, दर्शक भी ट्रांसपेरेंसी देखे। ये टेनिस क्रिकेट इनका एक घोषवाक्य भी है। अच्छे लोग जब साथ में काम करते हैं तो इसका रिजल्ट बहुत अच्छा होता है। गौरव हो, संतोष हो, ये लोग जब साथ में बैठते हैं तो एज ए टीम करके काम होता है। गेंद गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए और यहाँ पे जय दुर्गा टीम मैच में आने की कोशिश कर रही है बार बार। 1 to go। वन टू गो। तो सभी लोगों को बता दूं कल हमारा जो शुरुआत है वो 9:30 बजे होगा। आप भूले नहीं, आप भी इसी संख्या में आइए और इस टूर्नामेंट को चार चांद लगाइए। और जैसे कि मैंने बताया 10, 11, 12, 13, 14 के दिन संडे के दिन सेमीफाइनल फाइनल यहाँ पे इसी ग्राउंड पे खेला जाएगा। जब आप मन बना लेते हो ना तो ऐसा मैच देखने को मिलता है। फरहान और उस्मान ने मन बना लिया था, ये वाइड का इशारा। देखिए जब उस्मान ने अटैक किया तो जो बॉलर्स पिछले मैच में रन बनाने के लिए बैट्समैन को दे नहीं रहे थे, वही बॉलर्स बैट्समैन ने अटैक करने के बाद उनका लाइन यहां पे गलत होता हुआ। तो दिस इज अ साइकोलॉजी गेम। स्कोर आपको बता दूं 42 हो चुका है। इस बार स्टेप आउट होकर खेलने की कोशिश। तो 12 गेंदों में 15 रनों की जरूरत है। कुछ चमत्कार होगा यहां पे सवाल है, लेकिन थोड़ा मुश्किल लग रहा है क्योंकि जब तक उस्मान वहां पे खड़े हैं दीवार के माफिक तब तक थोड़ा मुश्किल है और वो अच्छी तरह से जानते हैं। आइए वापस एक बार आपको बता दूं ड्रिंक्स ट्रॉली मैदान के ऊपर अंदर जा रहा है। आता हूं संदीप, तो आपके पास थोड़ा देर 1 मिनट। एक पहले ओवर में 7 रन आया, दूसरे ओवर में 12 रन आया और प्रथम गरज जिन्होंने पिछली बार बेहतरीन गेंदबाजी की थी और उसी प्रथम गरज को फरहान और उस्मान ने अटॅक किया। ओवर टू संदीप। तर याचबरोबर प्रकाश घरत आमचे पापडीच्या पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व समाजसेवक प्रकाश घरत यांचा आपण इथे सन्मान घेतो। मी विलास शेठ घरत यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान इथे करायचा आहे। प्रकाश घरत ज्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली आहे त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। विलास शेठ घरत यांच्या शुभास्ते एक जबरदस्त स्पर्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आज एक दिवस आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होता आलं, कारण पुढचा शेड्यूल देखील बिझी आहे। परंतु विलास शेठ घरत आणि स्वर्गीय नाना शेठ घरत व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत स्मृती चषकाचे हे संपूर्ण आयोजक कमिटी यांच्या एक खऱ्या अर्थाने प्रेम आमच्यावरती नेहमीच राहिलेला आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये यावंच लागतं। आणि खऱ्या अर्थाने खास करून आमचे मंगेश घरत, प्रवीण घरत आणि संपूर्ण प्रशांत असतील सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। एक जबरदस्त सुंदर आणि खास करून अय्यर सर आणि चंदू शेट्टे सर आज मला भेटले, हा देखील एक मोठा एक भाग्य आहे। तर बोलूया पुन्हा एकदा सरांकडे। थँक्यू संदीप, धन्यवाद। अत्यंत जिवलग मित्र आहेत संदीप आणि ज्या पद्धतीने ते रायगड क्रिकेट समालोचक संघटनेचे अध्यक्ष आहेत। आता थोड्या दिवसापूर्वी त्याने मला आमंत्रित केलं होतं मुलांशी बोलण्यासाठी। 2 तास आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी सेमिनार दिला होता आणि खूप खुश झाली सगळी मुलं। त्यांना आता लवकरच संदीप पाटील यांच्या माध्यमातून रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पुस्तकं पण आपण देणार आहोत। बघूया मॅचकडे। चेंडू शिल्लक आहेत 12, धावा हवेत 15। आइए थोड़ा मराठी करते। जय महाराष्ट्र। थोड़ा हिंदी किया, अभी मराठी करते। बोला बोला। तर कैलास शेठ पाटील पूर्णपणे या सामन्याचा आनंद घेत आहेत, एन्जॉय करतायत। त्यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे इथे 3333 रुपयाचा। तलोजा संघ जिंकला तर यस सर, तलोजा संघ जर जिंकला तर 3333 रुपये
कैलाजी पाटील यांच्याकडून पारितोषिक ठेवण्यात आले. आता चेंडू बाकी आहेत 11, धावा आहेत 11. 11 गेंदे 11 रन. पूरा जो गणित है, जो मैक्स है, उसको बदलते हुए यही एक होता है कि जब अच्छे बॉलर्स सामने होते तो उनको अटैक कैसा करे, उनको डोमिनेट करे कैसा करे, उसमें आपको अनुभव की जरूरत थी. वो उस्मान के पास था, उसी को शेयर किया फरहान को, और फरहान भी पूरा अटैक करने की कोशिश कर रहे. कब से देखिए बैठ के अटैक करने की कोशिश करे, गेंद उनके ग्लव्स को लगती हुई, उंगलियों को लगती हुई, गेंद नीचे रहते हुए वहां पे 10 गेंदे 11 रन. इसीलिए मैं वापस एक बार मराठी से हिंदी की तरफ आया, क्योंकि तलोजा के जो हमारे दर्शक फार बड़े संख्या पे यहाँ पे उपस्थित है, वो हिंदी उर्दू ये सब सुनना चाहती है. इस बार गेंद का लाइन देखना पड़ेगा. यस, इट इज अ वाइड. गिरने के बाद ज्यादा बाहर जाती हुई गेंद, और सभी दर्शकों ने बहुत बड़ी संख्या पे यहाँ पे सुबह से आप आके जो चार चांद आपने इस टूर्नामेंट को लगाया, उसके लिए हम कृतज्ञता धन्यवाद व्यक्त करते हैं यहाँ पे. उसी दरमियान 1 रन चुरा लिया यहाँ पे, और स्वर्गीय नाना शेठ गरत व स्वर्गीय सोमूभाई गोपीनाथ गरत स्मृति चषक आज सुबह जो 10:18 को इसका उद्घाटन हुआ, 10:45 को पहले गेंद गिरी, और आखिरी गेंद अभी थोड़ी देर में गिरेगी. आप देख सकते हैं बहुत ही अच्छा टाइम मैनेजमेंट यहाँ पे कमेटी रखते हुए. कल हमारा गेंद जो है 9:30 बजे गिरेगा, इसको ध्यान में रखें, और सभी हम लोग जो ऑफिशियल है वो 9 बजे रिपोर्ट करेंगे. तो 9 गेंदे 9 रन. तो ये ध्यान में रखा है फरहान और उस्मान ने, ये जो रेशियो है वो बढ़े नहीं. मतलब क्या, गेंद कम हो जाए रन ज्यादा हो जाए ऐसा ना हो, इसीलिए उस्मान ने वो 3 सिक्सर मारे, उसके साथ फरहान ने भी 1 मारा, और उसके वजह से ये जो रेशियो है पूरा पूरा बिगड़ गया है. और 9 गेंदे 9 रन. अभी भी कुछ चमत्कार हो सकता है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है. इस बात गेंद करने के बाद बॉडी लाइन थी, ज्यादा उछाल लेती हुई, ऐसे गेंद को आप कैसा खेलेंगे. याद कीजिए 2010 में जब पाकिस्तान हिंदुस्तान के सामने खेल रही थी, और वकार यूनुस ऐसे ही गेंद ऊपर ला रहे थे, बहुत ही शोएब अख्तर और वकार, और खेलना बहुत मुश्किल हो रहा था. बाद में सहवाग और सचिन ने खुद को एडजस्ट किया, जैसे उस्मान ने यहाँ पे एडजस्ट किया खुद को. इस बार गेंद नीचे रहते हुए गेंद को थोड़ा लेट किया, गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई, लेकिन प्लेयर पहुंच गए, और बहुत ही बेहतरीन फील्डिंग और पैरेलल थ्रो, इसे पैरेलल थ्रो कहते हैं, ऊपर से नहीं. गौरव यहाँ पे पैरेलल थ्रो देते हुए, पैरेलल थ्रो की खासियत ऐसी होती है गेंद चली जाती है जल्दी विकेट कीपर के पास, अगर आप ऊपर से देते हो तो वक्त लगता है. और ये पैरेलल थ्रो की शुरुआत जयदीप भरत ने की थी, तिलक चौक के कल्याण की टीम के. अगली गेंद वापस एक बार तैयार. अभी गेंदें बची है मैदान के ऊपर 7, और जरूरत है 8 रन की. अगली गेंद, इस बार गेंद थोड़ी नीचे रहते हुए गेंद को उठाने की कोशिश, और यहाँ पे मैच देखना पड़ेगा. 6 रन आते हुए 7 गेंदों में 8 की जरूरत है. अभी आप देख सकते हैं 6 गेंदें बची है और 2 रन यहाँ पे आता हुआ. एक भी विकेट खोया नहीं है तलोजा ने, और उस्मान अपने अनुभव, अपने जिंदगी का पूरा अनुभव इस मैच में दिखाते हुए, वो जानते हैं बहुत ही अच्छे बॉलर्स है, और अच्छे बॉलर्स को चैलेंज को एक्सेप्ट करते हुए वो सामने गए, और सामने जाते हुए तलोजा के दर्शकों, हमारे दर्शकों, बेहतरीन क्रिकेट का यहाँ पे प्रदर्शन उन्होंने दिखाया. इसी को कहते हैं अनुभव. घर में पिताजी होता है, ग्रैंडफादर होता है, आपकी टीम में जब एक लीजेंड प्लेयर होता है तो उसके पास जो अनुभव है, वो अनुभव ऐसे टाइट कॉर्नर में क्रूशियल सिचुएशन है काम पे आता है. वही यहाँ पे उस्मान दिखाते हुए, फरहान दिखाते हुए. ग्रेट बैटिंग. उस्मान पटेल 18 गेंदों में 38 के ऊपर खेल रहे. बेहतरीन इनिंग. वो 100 रन का इनिंग भी उतना ही अच्छा था, लेकिन ये जो इनिंग उन्होंने खेला है 18 गेंदों में 38, ये 38 नहीं है, ये 380 है. ध्यान में रखें, ये 38 नहीं है, ये 380 है. यह ऐसा बैटिंग उन्होंने, इसे गट्सी बैटिंग कहते, इसे डेयरिंग बैटिंग कहते, इसे टाइट कॉर्नर बैटिंग कहते. वो चैलेंज एक्सेप्ट करते, इसीलिए उन्हें टाइगर कहा जाता है, रायगढ़ का. दिस इज द वे हाउ ही प्लेस. वो मुझे मिले तो उन्होंने मुझे पूछा, सर है किधर, ये सवाल था उनका. ऐसे क्रिकेटर्स जब खेलते हैं तो हमें प्राइड और ऑनर मिलता है, प्रिविलेज मिलता है कमेंट्री करने का. वही हम यहाँ पे करते हुए, क्योंकि उस्मान को मैंने उनके स्टार्टिंग के करियर से नजदीक से देखा है, धूप छाव देखा है, स्ट्रगल करते हुए देखा है, मेहनत करते हुए देखा है. और वो टाइगर वापस एक बार 2025 में घुराता हुआ वापस आता हुआ 100 रन पूरा करके, और यहाँ पे 38 करके पीछे आए, बैकफुट में गेंद को टर्न करने की कोशिश की, वहां पे 1 रन, क्योंकि वो जानते हैं कि विनिंग शॉट जो है वो उस्मान ही मारे. तो फरहान उस्मान को स्ट्राइक देते हुए, अभी जरूरत है मैदान के ऊपर 5 गेंदे और 1 रन. मैं यहाँ पे तलोजा का अभिनंदन करना चाहूंगा. बेहतरीन क्रिकेट, एक बेहतरीन टीम. जय
जय दुर्गा रोहिंजन के सामने, अच्छे बॉलर्स के सामने अच्छा क्रिकेट खेलना, ये तलोजा ने यहाँ पे दिखाया। जीत एक टीम की होगी, लेकिन पूरे 22 खिलाड़ियों का मैं अभिनंदन करता हूं इस बार गेंद को खेलते, और ये मैच यहाँ पे जीत लिया है उस्मान पटेल। 39 नॉट आउट, 18 गेंदों में बेहतरीन बैटिंग। आइए कितना सिक्सर मारा मुझे बताएंगे गुलशन, और बेहतरीन बैटिंग। देखिए सामने वाले टीम को हाथ मिला रहे, ये जो रेस्पेक्ट है, अपोजिशन को जो रेस्पेक्ट करना है, स्पिरिट ऑफ क्रिकेट, वो उस्मान यहाँ पे दिखाते हैं। वो जानते हैं सामने वाली टीम अच्छी है, सामने वाली टीम अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, और वो वहां पे खुद हाथ मिलाते हैं। ओ टू संदीप पाटिल। हॅलो, चला विलास शेट या आपण, विलास शेट, कैलास शेट आपण देखील या। आणि कोणाची जर 4 व्हीलरची चावी हरवली असेल तर आमच्याकडे इथे जमा आहे, खिशामध्ये हात घाला। चावी नसेल तर इकडे एक जमा आहे, 4 व्हीलरची आहे। कोणचे जगदीश शेट आपलीच का? हा